नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शिदोरी संस्काराची भाग 1. स्नेहा, प्लीज मला समजून घे. तुला माहित आहे आपली परिस्थिती. केतन स्नेहाचा हात पकडत म्हणाला. स्नेहा तोंड फुगवून बसली होती. ती काहीच बोलत नव्हती. स्नेहा, मी तुझ्याशी बोलतोय, एकदा माझ्याकडे बघ. गहिवरलेल्या आवाजात तो बोलत होता. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू येत होती. तू अशी रडलेली मला आवडत नाही. प्लीज रडू नको. केतन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला. केतन, किती इच्छा मारायच्या. कुठे बाहेर फिरणं नाही, नवीन कपडा नाही. माझी घुसमट होते रे. आणि नंदूसाठी तू इतकं ऍडजस्ट करू शकत नाही का? रडक्या स्वरात ती म्हणाली. केतनला देखील तिची बाजू समजत होती. तो तरी काय करणार? त्याचे हात जणू दगडाखाली होते. सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. केतनला मागचे सारे दिवस आठवले. स्नेहाला पाहायला गेला तेव्हा बोलक्या डोळ्यांची स्नेहा त्याच्या मनात भरली. स्नेहावरून त्याची नजर बाजूला होत नव्हती. स्नेहा त्याला मनापासून आवडली. आई बाबांना तर लगेच सांगून मोकळा झाला, मला मुलगी पसंत आहे. स्नेहाचे देखील काही वेगळे नव्हते. तिलाही केतन पसंत पडला होता. केतनला पाहिलं आणि तिचं मन भुललं. मुलगा पसंत आहे हे तिने कळवलं. मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत आहे म्हटल्यावर घरच्यांनी देखील मोजक्या माणसात लग्न उरकलं. केतन आणि स्नेहा दोघांची परिस्थिती बरीच होती. खाऊन पिऊन सुखी. नव्याचे 9 दिवस संपले आणि संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. केतनचे आई वडील राहायला गावीच होते. अधूनमधून त्यांचं येणं जाणं व्हायचं. स्नेहा ग्रॅज्युएट होती. वाणिज्य शाखेतून पदवी घेतली होती. ती देखील थोड्या दिवसात कामाला जाऊ लागली. घरातलं आणि बाहेरचं करताना कसरतच होत होती. पण केतनच्या सपोर्टमुळे तिला सगळं शक्य होत होतं. स्नेहाला कामावरून यायला उशीर झाला की तो कुकर लावून ठेवत, भाजी चिरून ठेवत, अगदी घरातला पसारा आवरून ठेवत असे. केतन हॉस्टेलला राहिला होता, त्यामुळे तो घरच्या कामात पारंगत झाला होता. जमेल तितकी मदत तो करत होता. स्नेहावर त्याचा खूप जीव होता. त्या दोघांचं नातं असं होतं की कोणालाही हेवा वाटेल. परफेक्ट कपल. अरेंज मॅरेज आहे असं सांगितलं तरी कोणाला विश्वासच बसायचा नाही. स्नेहाच्या माहेरी देखील जावयाचे म्हणजेच केतनचे खूप कौतुक होत असे. वर्ष झालं आणि स्नेहाला मातृत्वाची चाहूल लागली. दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. केतन, तुला वाटत नाही का की खूप घाई होत आहे? ही जबाबदारी घेण्यास आपण सक्षम आहोत का? त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवत ती म्हणाली. स्नेहा, का नाही सक्षम? तू आणि मी, आपण दोघेही छान पद्धतीने ही जबाबदारी घेऊया. जास्त विचार करू नको. ही जबाबदारी आज ना उद्या घ्यायची आहेच. मनात शंका कुशंका आणू नको. सगळं छान होईल. कशाला काळजी करते? मी आहे ना. तिचा हात अलगद हातात घेत तो म्हणाला. दिवस जसजसे भरत आले
तसतसा स्नेहाला त्रास होऊ लागला. केतनला तो त्रास बघवत नव्हता. स्नेहा, आता तू नोकरी करायची गरज नाही. तू घरी बसून आराम कर. मी घरी बसले की प्रॉब्लेम होईल केतन, काळजीच्या सुरात ती म्हणाली. काही प्रॉब्लेम होणार नाही. सर्व काही मी मॅनेज करतो. खरंच केतन, तू काहीही चिंता करू नको. तू फक्त तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे. स्नेहाने नोकरी सोडली. पहिल्या बाळांपणासाठी ती माहेरी गेली. स्नेहा गेल्यापासून तो एकटा पडला. रोज फोन, व्हिडिओ कॉल असायचा. एक दिवस फोन बघत असताना तिला तिच्या मैत्रिणीचा फोटो दिसला. तिने छान फोटोशूट केला होता, मस्त गाऊन घालून. ते बघून स्नेहाला देखील इच्छा झाली, आपणही असाच फोटोशूट करूया. तिने ती इच्छा केतनला बोलून दाखवली. स्नेहासाठी तो देखील तयार झाला. स्नेहा आणि केतनने फोटोशूट केला. नेहमीसाठी गोड आठवण फोटोत कैद झाली होती. स्नेहाचा आनंद हा केतनसाठी महत्वाचा होता. स्नेहाचे आई बाबा देखील केतनचे स्नेहावर असलेले प्रेम बघून खूप खुश होते. स्नेहाला कसलीच कमी नव्हती. तिच्या सर्व इच्छा तो पूर्ण करायचा. बघता बघता दिवस सरले आणि तो आनंदाचा दिवस आला. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. केतनने जसं बाळाला हातात घेतलं तसं त्याला गहिवरून आलं. आज खऱ्या अर्थाने तो बाबा झाला होता. आता एक जीव आपल्यावर विसंबून राहणार याची त्याला कल्पना आली होती. सर्वात आधी स्नेहा आणि बाळ हीच जबाबदारी. स्नेहा आणि बाळ घरी आले. त्याने जल्लोषात स्वागत केलं. बारसं देखील थाटामाटात केलं. नंदिनी नाव ठेवलं. केतन म्हणाला तर होता जबाबदारी घेईन, पण इतकं सोपं नव्हतं. नंदिनीचा खर्च, घर खर्च सगळंच वाढलं होतं. त्यात घराचे हफ्ते देखील चालू होते. स्नेहाचा दिवस नंदिनीमध्ये निघून जात. हल्ली तिचीही चिडचिड वाढली होती. केतन जमेल तितकी मदत करत होता. केतन आता पहिल्यासारखा खर्च करत नव्हता. स्नेहाच्या ते लक्षात येऊ लागले. नव्यानेच पालक झालेले स्नेहा आणि केतन स्ट्रेसमध्ये होते. काय होईल पुढे? क्रमश. कथालेखन अश्विनी कोणाल ओगले. श्रोते हो, तुम्हाला पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्यावर तुम्हाला तो दिसेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.